नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट। दोन जमाव एकमेकांसमोर आल्यामुळे नाशकातील मेन रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसरात दगडफेक, काही वाहनांची तोडफोड। नाशिक पोलिसांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन। जुना नाशिक परिसरात सध्या दगडफेकीनंतर तणावाचं वातावरण। रामगिरी महाराजांविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन। सिटी चौक पोलीस स्टेशन बाहेर मुस्लिम बांधवांचं आंदोलन। मोहम्मद पैगंबरांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन। सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांचं नाशिकमधील पंचाळे गावात प्रवचनादरम्यान वादग्रस्त वक्तव्याविरोधात वैजापूर शहरात जमावाची टायर जाळत घोषणाबाजी। रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर आणि येवला पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल। मुस्लिम समाजाचे धर्मगुरू पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम समाज रस्त्यावर। श्रीरामपूर, कोपरगाव, राहतासह जिल्ह्याभरात मुस्लिम समाजाचं आंदोलन। रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नगरमधील मुस्लिम समाजाचं चक्काजाम आंदोलन। नगर संभाजीनगर महामार्ग रोखत मुस्लिम बांधवांची घोषणाबाजी। आमदार संजय शिरसाट यांचं सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधल्या आंदोलनावर शिरसाट यांची प्रतिक्रिया। बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव बंद। जळगाव शहर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत बंदला मोठा पाठिंबा। जळगावात सकल हिंदू समाजाच्या निषेध मोर्चाला गालबोट। मोर्चातल्या काही तरुणांकडून बाईकच्या शोरूमवर दगडफेक। घटनेमुळे पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ। जळगावात दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांकडून शांततेचं आवाहन। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चातील तरुणांनी केली होती दगडफेक। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये शहादा शहरात कडकडीत बंद। अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व व्यवसाय बंद असल्यानं शुकशुकाट। बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये जन आक्रोश मोर्चा। हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी। धुळ्यामध्ये शहादा शहरात पाळण्यात आलेल्या बंदला उत्तम प्रतिसाद। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ देण्यात आली होती बंदची हाक। कोलकाता हत्येच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा मोर्चा। बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या आरोपींना अटक करण्याची निवेदनाद्वारे मागणी। पुकारलेल्या इचलकरंजी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सरकारने कठोर पावलं उचलावी, हिंदू संघटनांची मागणी। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये हिंदू संघटनांचा आक्रोश मोर्चा। बांगलादेशातील हिंदू समाज आणि मंदिराच्या संरक्षणासाठी दर्यापूर तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना निवेदन। मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मवियाचा मेळावा। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह मवियाच्या नेत्यांची उपस्थिती। मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही जे नाव जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा। मवियाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजे मोदींनी हिंदुत्व सोडलं का? मवियाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा सवाल। वक्फच्या जमिनी ढापून उद्योगपतींच्या घशात घालणार असाल तर विरोध। वक्फच्या जमिनी कोणत्याही धर्माच्या असतील तरी वेडवाकडं करू देणार नाही। उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। लोकसभेत यश मिळालं म्हणजे घटनेवरील संकट गेलं असं नाही। नाव न घेता शरद पवारांची मोदींवर टीका। अजितदादांनी सरड्यासारखा रंग बदलला, आता ते पिंक झाले, पण गुलाबी रंग राजकारणात चालत नाही। संजय राऊतांचा टोला। अजित पवार घरातल्या घरात लढणार, संजय राऊतांचा निशाणा। तर लोकसभेला पिळून काढल्यानंतर आता अजित पवारांना बारामतीत रस राहिला नाही। राऊतांचा अजितदादांवर हल्लाबोल। नोव्हेंबरमध्ये मवियाचं सरकार येणार, संजय राऊतांचा दावा। तर जागा वाटपाबाबत मवियामध्ये मतभिन्नता नाही, राऊतांनी केलं स्पष्ट। भाजपचे काही विद्यमान आमदार काँग्रेसच्या वाटेवर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा। निवडणूक आयोगाकडून वंचित आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह जाहीर। लोकसभा निवडणुकीत वेगवेगळी चिन्ह मिळाल्यानं वंचित आघाडीला बसला होता फटका। निवडणूक आयोगाकडून बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला बॅट हे चिन्ह, त्यामुळे प्रहार पक्ष आगामी विधानसभा निवडणूक बॅट चिन्हावर लढणार।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.